ही करडीची भाजी आहे. ही जंगलात भेटती. हिला शेंगदाणे लावून मसाला लावून मीठ मिरच्या निसत्या, बाकी मसाला नाही. ते लावून सनी कोरडी करते आणि खाते. ही आंबाड्याची भाजी आहे. हिला शिजाची, पिळून काढायची आणि कांदा चिरून त्याच्यात टाकून आणि ती कालून आणि ती गरम करायची आणि खायची. ही तरवटाची भाजी, ही तरवटाची भाजी खाल्ली ना तर कंबर दुखत नाही. याचे लाडू पण करून खाते. शेंगा येतात. हा, वावरात भेटत नाही, जंगलात हिंडा लागता भेटते. हे कंटुले जाळ्यावर राहते. याला लय धुंडा लागत या कंटुल्याला. हे भेटत नाही बरं कसं असं डोंगरावरून आणणं लागत. हे पण हे खाले आरोग्य ते चांगल्या दुखाच्या माणसाला. हे सराट्याचं झाड आहे. हे डोंगरात पसरत तर याचे भाजी बी खाते बरं का. कमराला, गुडघ्याला आणि याचे सराटे येते त्याला. ते असे तोडून आणून खलबत्यात कुटून भुकटी करून त्याचे लाडू करून खाते. त्यांना कंबर दुखत नाही, सांध्या वाद जातो. त्याची भाजी मी रोज खातो. मी तुम्हाला कोणताच रोग होत नाही या सराट्यानं. हे उंबराचं झाड आहे. याला धोड्या येत्या, खोडाला येते. या हे आयुर्वेदिक आहे. उंबराचं हे याचं भाजी होती, याच्या भाकरी होत्या आणि तसे खायला पण चालते. खाते पण त्याला भाकरी होत्या याच्या आणि भाकरी खायला यायच्या दुष्काळात या उंबराच्या झाडाच्या. आणि ही पात्रीची भाजी आहे. हिला शिजवायचं आणि पिळून काढायचं. तिला मीठ आणि मिरच्या लावायच्या नुसत्या आणि खायची. ही फांदाची भाजी आहे. तर हिचे धपाटे करून खा. यानं कंबर दुखत नाही, हार्ट अटॅक येत नाही. तांदूळच्याची भाजी आहे. ती मिठात करून नुसतं मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं आणि ही खायची. यानं हे होत नाही, हार्ट अटॅक येत नाही, झटका येत नाही. तुझी भाजी आहे. तर हिना ना कंबर दुखत नाही. खोकला येत असला तर खोकला दम्मा राहतो तुझ्या भाजीना. हा, ही आधी खायला पाहिजे. ही जंगलात भेटती. अशी बांधाला बंधुऱ्या ना कुठं बी. ही मोहरी भाजी याला मोहऱ्या येत्या. या भाजीला चालत्या. याच्या बिगर भाजी होत नाही आणि खायला बिन आरोग्य ते. कंबर दुखत नाही, हातपाय ठणकत नाही तुमचे.